नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. आपला प्रयत्न काय की महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ काळ ज्यांनी राजकारण खूप जवळून बघितलेलं आहे, समाजकारण बघितलं आहे, सामाजिक चळवळी आणि महत्त्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायाचा सगळाच प्रवास, तर त्यांच्याकडनं आपण महाराष्ट्राचं आत्ताचं समाजभान आणि राजकारण दोन्ही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. आणि श्री उल्हासदादा पवार आता आपल्यासोबत आहे. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. त्यांचा सहस्त्र चंद्र सोहळा काल झाला. श्री शरद पवार आणि बरीच मोठी मंडळी त्या सोहळ्याला उपस्थित होती. आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने मला असं वाटलं की त्यांच्याशी आपण सविस्तरपणे बोललं पाहिजे. तुम्ही संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी संप्रदायाची परंपरा, तर मला नेहमी असं वाटतं, कारण मी स्वतः वारकरी संप्रदायाचा परंपरेचा घटक आहे, तर शाहू फुले आंबेडकरांची ही जी समतावादी विचारसरणी आहे त्याचा पाया खरं तर वारकरी संप्रदायाने घातला. प्रश्नच नाही ना. म्हणजे भागवत संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय, त्या संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मी 13व्या शतकात म्हणजे सर्वसाधारणपणे म्हणजे संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंड निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई आणि त्या समकालीन असलेले संत नामदेव महाराज, त्यानंतर जनाबाई, चोखोबांची पत्नी, चोखोबांचा मुलगा बंका महाराज, नरहरी महाराज, सेना महाराज, म्हणजे अशी समकालीन त्यावेळी 13व्या शतकात. पुढं मग 15व्या शतकात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, पुढे मग तुकोबा, अशी फार मोठी भागवत संप्रदायाची संत परंपरा आहे. पण एक त्याचं सूत्र मात्र 13व्या शतकापासून त्या अगदी अलीकडे आजपर्यंत सूत्र त्याचं मानवतेचं, समतेचं आहे आणि ज्ञानभक्तीचं आहे. म्हणजे त्या भक्तीला कसं आहे की वारकरी संप्रदायाचं हेच वैशिष्ट्य आहे. पहिल्यांदी भक्ती आहे, पण ती नंतर ती ज्ञानभक्ती आहे आणि ज्ञानभक्तीतनं जे रूपांतर आहे ते कर्मयोगामध्ये आहे. म्हणजे संसार करूनही तुम्हाला परमार्थ साधता येतो याचं मूर्तिमंत कृतिशील उदाहरण म्हणजे सगळी संत मालिका आहे. आणि त्यात एक आहे, आता मी जे नावं घेतली, नावावरून तुम्हाला तुमच्या लक्षात येईल, स्त्री पुरुष भेद नाही, जातीचा भेद नाही, अशी सगळी प्रचंड मोठी समता ही पहिल्यापासून आहे. आणि दुसरी गोष्ट संयम. म्हणजे मला बाळासाहेब भारद्यांचा म्हणजे वैकुंठवासी त्यांचा खूप सहवास लाभला. आणि माझी आईच पंढरीला पायी जात होती काही वर्ष. वडील आंघोळ झाले की रोज हरिपाठ म्हणायचे, मोठे 28 अभंग आमच्या कानावर यायचे. ते लहानपणापासूनची श्रवणभक्ती आणि लहानपणापासून ऐकलेली कीर्तनं. आणि पुढं मी राजकारणात आल्यानंतर बाळासाहेब भारदे पागे यांचा जो एक सहवास आहे तो मला इतका समृद्ध करून गेला. आणि मला खरंच नको वाटतं की मला समजत नाही की 13व्या शतकात ते असं म्हणायचं की वारकरी म्हणजे काय, म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे काय, विचार, विवेक आणि वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे वारकरी. फार सुंदर. म्हणजे वारकरी संप्रदाय विचार करायला शिकवतो. तुम्ही शिकलात की लौकिक अर्थाने तुमचं शिक्षण झाले की नाही माहीत नाही, पण तुमचं प्रबोधन करतो. म्हणजे भक्तीबरोबर प्रबोधन करतो, प्रबोधनाबरोबर मनोरंजनही करतो. आणि मनोरंजनातून तुम्हाला कृतिशील संदेश देतो. आणि ती समता जी आहे ना ती मला खूप भावलेली आहे. आणि ज्ञानभक्ती अंधश्रद्धेवर तेव्हापासून आसूड ओढलेले आहेत. साधी गोष्ट आहे बघा, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. आता त्यावेळी आता हा 13व्या शतकातला अभंग, यारे यारे लहान थोर, लहान थोराचे 3-4 अर्थ आहेत. वयाने लहान, वयाने मोठे, सामाजिक स्थितीनं श्रीमंत, गरीब, मोठे म्हणजे पदवी वगैरे काय आवड, जाहीर देशमुख, आणि सामान्य. लहान थोडं याचा इतका मेळ घातलेला आहे. यारे यारे लहान थोर याती भलते, कोणत्याही जातीपातीची, या कोणत्याही जातीपातीची याती भलते, नारी नर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाळासाहेब भारदे म्हणायची की पहिली ती नारी आणि नंतर नर आहे. म्हणजे आता आपण भाषणात बंधू भगिनीने म्हणतो, पण त्यावेळी त्यांनी सांगितलं प्रथम स्त्री, प्रथम माता, प्रथम महिला आणि नंतर पुरुष. हा केवढा मोठा संदेश आहे म्हणून सांगा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आता जे जे भेटे भूत यामध्ये काय बघा, पंढरीच्या लोकांना ह्या अभिमान, पाया पडती जन एकमेका वाळवंटामध्ये, एवढा मोठा हा समतेचा संदेश आहे ना, त्याचं सूत्र जे आहे. आणि म्हणून त्याला त्यावेळी आध्यात्मिक लोकशाही म्हटलेले बाळासाहेब भारदेने म्हणायचे, आध्यात्मिक लोकशाही फार मोठी अशी. आणि ती समतेची आहे, केवळ ममतेची नाही, केवळ भक्तीची नाही, ती समतेची आहे आणि ती उदात्त मानवतेची आहे.
आणि त्यामुळे काय झालं की तेच सूत्र महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि वैशिष्ट्य बघा, बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे बहिष्कृत भारत किंवा मूकनायक त्यांची जी साप्ताहिक किंवा दैनिक आहे, शीर्षक अभंग तुकाराम महाराजांचा. सर भांडारकरांनी भांडारकर इन्स्टिट्यूट प्राच्यविद्या तुकाराम महाराजांचा अभंग, ब्राह्मण समाज प्रार्थना समाज तुकाराम महाराजांचा अभंग. पण मग अलीकडे असं तुम्हाला खंत नाही वाटत की अलीकडे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जातभेद खूप दुर्दैवाने आणि 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 पुढचा मुद्दा, ह्या निवडणुकीच्या वेळेला ते फार प्रकर्षाने जाणवलं. दुर्दैवाने तुम्ही म्हणताशी खरंच ते फार गंभीर आहे. आणि त्याच्याबद्दल मी खरं सांगतो, तुम्ही आज विचारलं, मी जाहीर बोलतोय, पण त्याची वेदना मी माझ्या मित्रांच्यावर चर्चा वगैरे करताना किंवा पंढरपूरच्या काही मंडळींशी किंवा प्रत्यक्ष भागवत संप्रदायातल्या काही मंडळींशी बोलताना ती व्यक्त केली. आणि त्यातली बरीचशी मंडळी हातोपाला आहेत आत्ता. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का राहुल, म्हणजे आता अलीकडे काय झालं, सर्व क्षेत्रामध्ये ना अपरिपक्व माणसांना खूप मोठं महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे खरंच स्वयंघोषित विद्वान खूप झालेत, स्वयंघोषित इतिहासतज्ञ झालेत, स्वयंघोषित विचारवंत झालेत. आणि काय होतं की माध्यमामध्ये त्यांना दोष देत नाही, कधी कधी इतकी सुमार, मी तुलना करत नाही, मी कुणी श्रेष्ठ नाही, पण सुमार दर्जाची माणसं येऊन काहीतरी विधान करतात, लोकांना वाटतं हाच त्यांचा प्रतिनिधी वाटतं. म्हणजे काय आता स्वाभाविक आहे ना. पण मग आणि मग तो गैरसमज होतो. आणि आता काय झाले की आता साधी गोष्ट आहे, कोणाच्याही कीर्तनाला, आता मी लहानपणापासून मामासाहेब दांडेकरांचं, सहकारी देऊळगावकर, गोपाळराव रिसबूड, निवृत्तीभाऊ देहूकर हे माझ्या शालेय जीवनातले कीर्तनकार. आता ते हयात नाही. त्याच्यानंतरची पिढी आज अगदी बाबा महाराज सातारकर आणि त्या परिघातले, किंवा आता मारुती महाराज दस्तापूरकर असतील तिकडं मराठवाड्यामध्ये, शंकरबापू आपेगावकर उत्तम पखवाजवादिक असतील, या सर्वांना मला भेटतं. आणि फार प्रसन्न माणसं होती हो. त्यात कधी जात पात असं काही नव्हतं. आता काय झालं की अभिनिवेश हा सर्व क्षेत्रामध्ये, आणि डिटोरेशन ज्याला म्हणतील, घसरण ज्याला म्हणता येईल, म्हणजे अशी उतरंडीची जी उतरती कळा असते ना, तशी सर्व क्षेत्रामध्ये जाणवते. आणि इंदोरीकरांच्या कीर्तनाबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, आता एक तुम्हाला सांगू का, कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. खरं तर एक तर भागवत संप्रदायाचं कीर्तन एक वेगळंच आहे, की ती परंपरा वेगळी आहे, त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्याच्या परंपरेमध्ये काही नियमावली आहे आणि ती पाळली जाते. त्याच काळामध्ये जेव्हा नाथ आले तेव्हा त्यांनी भारूड, म्हणजे अगदीच अशिक्षित माणसाला मनोरंजन, आणि त्या मनोरंजनाच्या माध्यमातून वेगवेगळी रूपकात्मक फार सुंदर, त्यात काही शब्द अशी विनोदी वगैरे त्यामध्ये आले, त्याकरता भारूड केलं महाराजांनी आणि नाथांनी. आणि त्या भारुडामध्ये मग गोंधळ बिंदळ जे काय लोकपरंपरेतल्या देवदेवतांचे हे आहेत तेही त्यांनी फार अत्यंत कौशल्याने आणलेले आहे. त्यामध्ये भक्ती मनोरंजन आणि प्रबोधन तर खूपच मोठं आहे. आता झालंय काय दुर्दैवानी, म्हणजे आता बघा तुकोबाचा अभंग आहे, तुका म्हणे नाही जाती सवे कामं, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आणि जात कशाला विचारता. आता काय झालंय, आणि मग त्यावेळी कीर्तनाच्या वेळी एक शब्द फार महत्वाचा आहे, कीर्तन कोणाचं का असेल, प्रचंड त्यावेळी गर्दी असायची. मामासाहेब दांडेकरांच्या कीर्तनाला मी नानापेठेत राहत होतो ना, निवडुंगटला मंदिराचा परिसर, रस्ता असा भरून, बाहेर लाऊडस्पीकर लावलेले असायचे, असे ते लांबलचक करणे, आणि 2 पोलीस असते, रस्ता आपोआप बंद व्हायचा, माणसं शांतपणे कीर्तन ऐकायची. आणि मग चर्चा व्हायची, काय समाज जमला होता. समाज म्हणजे वारकरीवर का, म्हणजे असं ते कीर्तन मामासाहेबांचं असो, किंवा अगदी अलीकडच्या काळात बाबा महाराज सातारकरांचा असो, किंवा मारुती महाराज दस्तापूरकरांचा असो, किंवा आणखीन कोणाचा असो, समाज नेहमी काय करतो, समाज किती जमला होता, नाही 50,000 असतील, 25,000 असतील, 10,000. आता समाज या शब्दाची व्याख्याही संकुचित करून टाकली, समाज म्हणजे जात असं करून टाकले. आणि ते फार फार दुर्दैव आहे. तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदायाच्या पूर्ण तत्वज्ञानाच्या विरोधी आहे असं. इंदोरीकरांच्या कीर्तनाबद्दल तुमचं काही स्पेसिफिक मत आहे का? नाही, स्पेसिफिक मत तुम्हाला सांगू का, कधी कधी काय विनोदाचा अंग असावं, कुठल्याही क्षेत्रामध्ये विनोद हा असतो, काय तो मुद्दा नाही आहे, पण तो करत असताना काही शाब्दिक मर्यादा, काही अंगविक्षेप, किंवा लहान मुलांच्यापासून वृद्धांच्यापर्यंत, पुरुषांच्यापासून स्त्रियांच्यापर्यंत, मुलींच्यापासून मुलांच्यापर्यंत सर्व जेव्हा आपला अथांग समोर समुदाय बसलेला आहे, याचं भान सर्वांनी ठेवण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एवढं तुम्ही समजा 40 मिनटं उत्तम कीर्तन केलं आणि
5 एक मिनिटात काहीतरी अर्वाच्या मला एखादा शब्द निघून गेला तर त्या सगळ्याचं सार निघून जातं. त्यामुळं सावध पण असावं खरं त्यामध्ये, असं मला अतिशय प्रामाणिक. पण आता इथे जात हा उल्लेख निघालायच म्हणून मी जेव्हा महाराष्ट्राच्या एक मुद्दा राहिला म्हणजे ह्या परंपरा आहे, भागवत संप्रदायाची कीर्तनाची परंपरा, नारदीय परंपरा, रामदासी परंपरा म्हणजे रामदास महाराजांची, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गुरुदेव सेवा मंडळ, गाडगे बाबा, या प्रत्येकाच्या एक एक परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या अंगाने म्हटल्या जातात, पण त्या अर्वाच्यपणा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट काय, बाळासाहेब भारती म्हणाले होते कीर्तन म्हणजे काय, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावो जुली, नामदेव महाराजांनी केव्हा सांगून टाकलेले आहे. हे सगळं सार आलं. पण कीर्तन करताना मी तुम्हाला गंमत सांगतो की ते म्हणाले नय विनय आणि अभिनय याचा त्रिवेणी संगम म्हणजे कीर्तन आहे. काय सुंदर आहे, सुंदर, नय विनय आणि अभिनय, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि इथे सगळं त्याचं विश्लेषण करायचे. त्यामुळे तुमचा अभिनय आला पाहिजे, विनोद आला, पण तो कसा असला पाहिजे, त्याला काय मर्यादा आहे. आणि मग तुम्हाला गंमत सांगतो, हे त्यांनी केव्हा सांगितलं, बॅरिस्टर अब्दुल्ला साहेब मुख्यमंत्री होते, मला ऐकण्यासारखे. ते सांस्कृतिक पुरस्कार सगळ्याला दिले जातात, तर कीर्तनकाराला काय नाही. म्हणून त्या अंतर्गत म्हणाले, अहो तुम्ही गायक आला, अभिनय आला, ह्याला त्याला, आणि ही सगळी अंग ज्याच्यामध्ये आहेत त्या कीर्तनाला पुरस्कार नाही म्हणाले. तेव्हा त्याने सांगितलं नय विनय आणि अभिनय. पुढचा गमतीचं, हे पुण्याचं सर्किट हाऊस. अंतुले साहेब म्हणाले मला वेळ आहे, म्हणजे वेळ आहे म्हणून नाही, पण मला खूप दिवसापासून आवड आहे म्हणजे इच्छा होती तुमचं कीर्तन ऐकावं, मला वेळ आहे, किंवा तुमचं प्रवचन ऐकावं, तुम्हाला आत्ता वेळ आहे, करता येईल का. सर्किट हाऊसला बाळासाहेब भारती कीर्तन आणि अंतोले एक असं छानपैकी ऐकत होतं. आणि मग लगेच त्या दिवशी आंदोलनाने जाहीर केलं कीर्तन करायला पुरस्कार. तेव्हापासून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पुरस्कारामध्ये कीर्तन करायचा एक विशिष्ट. आता तुम्ही अंतुलींचा उल्लेख काढलाय म्हणून तुम्हाला वाटतं अंतुलींना जे ड्यू क्रेडिट आपण द्यायला पाहिजे होतं ते दिलंय? नाही दिलं, खरंच दिलं नाही. मी कधी कधी असं वाटतं, तुम्हाला सांगतो काही काही माणसं दुर्दैवाने काही म्हणा शापित होऊन जातात एखाद्या अनेक क्षेत्रामध्ये, एखाद्या गायनाच्या क्षेत्रामध्ये. मग तसं अंतुलींचं झालं. म्हणजे एखादी कुठली तरी गोष्ट जमेच्या इतक्या प्रचंड बाजू त्या माणसाकडे असताना, खरा सेक्युलर माणूस हो, आणि तिन्ही भाषा, चारही भाषांच्यावर उत्तम प्रभुत्व, हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, कायद्याचं उत्तम ज्ञान, उत्तम भाषणाची म्हणजे त्याला कला ज्याला म्हणता येईल ती त्यांच्याकडे होती. निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड प्रचंड प्रचंड. एवढा निर्णयक्षम मुख्यमंत्री मी तरी. मला सांगा तुम्ही, संजय गांधी निराधार योजना, आणि लोकांनी त्यावेळी सांगितलं 60 रुपये, पण आज ती वाढत पण ती बंद नाही होऊ शकली, किंवा लाडक्या बहिणीसारखी त्याची टिंगल नाही झाली. म्हणजे असं माझं प्रामाणिक मत. मग ते आपण त्यांना विसरून गेलो. फार मला एखादा संयुक्त महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये महाजन रिपोर्ट एका महिन्याच्या आत इंग्रजी पुस्तक लिहिलं, द महाजन रिपोर्ट अनकवर्ड. आचार्य अत्र्यांनी दैनिक मराठीत त्यांचा गौरवाचा आग्रह लिहिला. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. छत्रपती शिवाजीराजांचं जी कांबळ्यांनी काढलेलं एवढं मोठं तैलचित्र प्रथम त्या माणसाने लावलं मंत्रालयामध्ये. रायगड हे जिल्ह्याचं नाव बदलून त्याने, म्हणजे हा माणूस तलवार आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुम्ही त्याला हसला, आणि आता तुम्ही वागणं का आणताय, आणताय की नाही. पण त्या माणसाचा प्रयत्न प्रामाणिक होता असं मला वाटतं. आणि खरं डिसिप्लिन तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आणि पण तो मनुष्य अल्पसंख्याक नसता तर नाही, तेही मला आता त्या काळात आता अलीकडच्या काळात ते फार वाढलं. पण कदाचित म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर तर आता होऊन गेलेल्या गोष्टी आहेत, पण कदाचित हे झालं असतं. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो, खरं डॉक्टर रफिक झकरिया असतील, माननीय बॅरिस्टर अंतुले असतील, अब्दुल कादर आपले जे मुंबईमध्ये होते, AK हाफिज होते, मुस्तफा फकी होते, तुम्हाला किती नावं सांगू, एवढी सुंदर. अहो काय इसाक जामखानावाला, किंवा हे आपल्या युसुफ मेहराली सेंटर किंवा एज्युकेशन, यातनं खरोखरच अत्यंत एज्युकेटेड, अत्यंत प्रगल्भ मताची मुस्लिम मंडळी त्या ठिकाणी पाहिली. माझ्याबरोबर खूप काम करणारी माणसं, खूप छान, म्हणजे सगळ्या समाजाची, मुस्लिम समाजाची होती. आता अलीकडच्या काळामध्ये धर्मनिष्ठ, जातीनिष्ठ, भाषानिष्ठ, संस्कृतीनिष्ठ, प्रांत सगळ्याच विभागात जी निष्ठ, कसं आहे, एखाद्या गोष्टीवर निष्ठा असणे वेगळी, पण अतिरंजित तुम्ही अभिनिवेश, त्यातून निर्माण झालेली अतिरेकी निष्ठा, ही कधी कधी परस्परांच्यामध्ये वाद करते. ते सगळं मला अलीकडं सगळ्या क्षेत्रामध्ये जाणवते. आणि त्यामुळं काय होतं, आता आमच्या मर्यादा होतो. मी काय महात्मा गांधी नाही, माझ्या मर्यादा आहेत. पण माझ्या मर्यादेनुसार ज्या ज्या ठिकाणी मला हे बोलता येतं, याच्यावर आपण कशी मात करावी हे सांगता येतं, त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे. पण ते काय, ते आता ठीक आहे. पण हे खरं आहे का की अंतुले मुख्यमंत्री केले म्हणून पुन्हा भोसल्यांना आणावं लागलं?
नाही तसं नाही, काय झालं की आता आंदोलनाचं ते सिमेंट प्रकरण गाजलं. काय त्यांना बघा राजीनामा 14 द्यावा लागला. वर्षांनी निर्दोष मुक्तता त्यांची झाली, पण आयुष्यातली 14 वर्ष गेली. ते तरी त्यांनी काय केलं, बरं उघड चेक घेतले. काय त्यांना ते कोकणवासियांच्या करता आणि इंदिरा प्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलं की कोकणातली जी गरीब माणसं आहेत त्यांच्या आरोग्याचे उपचार, जे साहित्यिक वयोवृद्ध झालेत, कलावंत आणि ज्यांना काही आधार नाही, अशा मंडळींना त्या निधीतून आपण मदत करावी. म्हणजे इस्मत चुगताईसारखी उर्दू साहित्यिका साहित्यिक असेल मोठे. किंवा अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब असेल, त्यांना मी बघितलेलं आहे शिरा बाजारमध्ये जाऊन आंदोलनांनी मदत केली. थोडं सांगत नाही. आता ही ती त्यांची जी मानसिकता किंवा त्यांची जी त्यातली भूमिका होती, ती त्या भूमिकेची चर्चा न होता ह्याची जास्त झाली. आणि कदाचित म्हणजे काही लोकांचं त्या म्हणजे असंही असेल, सर्वांचाच म्हणजे राजकीय असेल किंवा त्यांना अशामध्ये बदनाम करणारे ज्या काही यंत्रणा असतील त्या सर्वांचा की यांना यातनं काढावं असं असू शकेल, म्हणजे काय सांगता येत नाही. पण मला खूप वाईट वाटलं. पण आणि नंतर मग भोसले आले मग भोसले आले. आणि भोसले आणि बाबासाहेब भोसलेंचं कसं आहे की एक तर ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक आणि पहिल्यापासून अतिशय फरडे व्यक्ती. म्हणजे मला शंकरराव जगताप वगैरे ही मंडळी होती ना, तर हा जो सरकार वाडा आहे साताऱ्यामध्ये, त्यावेळी आम्ही विद्यार्थी असताना म्हणजे बाबासाहेब भोसलेंचं भाषण असले की अशी माणसं चेटून पेटून उठायची अशी फार. इतकं त्यांचं वक्तृत्व शैली अतिशय सुंदर होती बाबासाहेबांनी. फ्रीडम फायटर होते. आता कसं असतं, राजकीय स्पर्धा असते, ती स्पर्धा असते, हे असते, त्यामुळं काही अंतर निर्माण होतात, तो आणखीन भाग वेगळा आहे. किंवा त्या जिल्ह्यामध्ये आणखीन मोठे नेते होते असंही झाले, त्यामुळं थोडंसं मागे पुढं झालं. नंतर ते तुळशीदास जाधवांचे जावई झाले. सोलापूर. आणि तुळशीदास जाधव हे स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेस, शेतकरी कामगार, पुन्हा काँग्रेस. नाही, इनफॅक्ट त्यांना मुख्यमंत्री करण्यात तुळशीदासरावांची खूप मोठी भूमिका थोडी होती. म्हणजे भूमिका म्हणजे कसं आहे, ते एक तर पहिले इंदिराजींच्या थोडे जवळ विश्वासातले होते आणि 69 साली राष्ट्रपती निवडणुकीत ज्या काही लोकांनी इंदिराजींच्या उमेदवाराला मतदान केलं, त्यामध्ये बीबी ते होते. तायप्पा सोनवणे होते, दुसरे ते माने होते कोल्हापूरचे वगैरे वगैरे. आपल्या यवतमाळचे उत्तमराव पाटलांचे वडील होते, देवराव पाटील. तर त्या सर्वांना मग हे म्हणाल, तो भाग वेगळा. आता इथं दोन्ही गोष्टी आहेत. तुळशीदास जाधव स्वातंत्र्य सैनिक पण आहेत, इंदिराजींच्या जवळ आहेत. त्यांचे जावई स्वातंत्र्य सैनिक आहेत, तेही बॅरिस्टर आहेत आणि तेही भोसले आहेत. आणि भोसले आहेत. पण भोसले म्हणजे आता या राजघराण्यातले नाहीत, पण ते भोसले आहेत, ते सातारा जिल्ह्यातले आहेत. पण तुम्हाला सांगतो, बाबासाहेब देखील त्यांना केवळ विनोदाच्या अंगाने घेतलं. पण खरोखर मी यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारा, पण बुद्धिमान होते. शाब्दिक कोट्या अर्थपूर्ण करण्यामध्ये, म्हणजे मला बाळासाहेब भारद्यांच्या मी शब्द कोट्या ऐकल्यात, अनेकांच्या ऐकल्यात. पण इतक्या एखाद्या मुद्द्यावर त्यांची बदनामी झाली आणि हक्कभंग आला. नाही तर तुम्हाला सांगतो क्या बात आहे. म्हणजे भाषा बंडायची, वृत्ती गुंडायची आणि कृती शंडायची म्हणल्यानंतर, आणि त्यांनी जीभ दाबली अशी आणि सांगितलं हे छापण्याकरता नाही, एक वार्ताहर कोणतरी छापून टाकलं. आता हक्कभंग काय असं असतं ते. बंडोबा थंडोबा झाला वगैरे, नाही फार ते भारी. साधी गोष्ट सांगतो, एक गंमत, कसा विनोद असतो बघा. नाही बुद्धिमत्ता. तर बाबासाहेबांचं मंत्रिमंडळ पाहा तुम्ही, म्हणजे श्रीकांत जिचकर, विलासराव देशमुख, लक्षपूर्वक आहे. रजनी सातव म्हणजे आपल्या राजीव सातवांच्या मातोश्री. आणखीन तुम्हाला अशी 3-4 नावं सांगेन तरुण पिढीतली की ज्यांना आयुष्यात पहिल्यांदाच संधी मिळाली. विलासराव देशमुखांना त्यात मिळाली. आणि मोठे पण बघा, त्यांचे आभार मानायला मी त्यावेळी आमदार होतो. विलासराव, आम्ही सगळे, अरुण दिवेकर, गेवावारी, असे 8-10 लोक, गणेश दुधगावकर, हे सगळे माझे युथ काँग्रेसमधले सगळे. आम्ही बाबासाहेबांच्या घरी गेलो. त्यावेळी फार चॅनल्स नव्हते, पण DD सह्याद्री वगैरे असं कॅमेरे लागलेले, लोक सत्कार करतात. आम्ही जरा हार घेऊन थांबलो. विलासराव म्हणले आपण त्याचं कृतज्ञता व्यक्त करायला हार घेऊन गेलो. सगळं हटल्यानंतर विलासरावांनी हार घातला. म्हणजे बाबासाहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला म्हणते मी तुमचं, अरे नाही मी नाही घेतलं म्हणले. तुझं नाव मी दिलेलं नाही. अक्षरशः आम्ही कुठं सांगत नाही, अहो आम्ही चक्रावून गेलो. तुझं नाव इंदिरा गांधींनी डायरेक्ट दिलं. कसं दिलं मला माहीत नाही. शंकररावांनी आम्ही काय नाही कदाचित माहीत नाही ते, पण माझा काही वाटा नाही म्हणाले. मग तिथं बाहेर पडलो. मला वेळा का म्हणलं, अरे बापरे काय प्रामाणिक माणसं, यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं वाटतं. मग श्रेयच घेत नाही माणसं, खोटे श्रेय घेतात आणि हा माणूस सांगतो मी नाही केलं. तर ते हे जे बाबासाहेबांचं, तर ते काय झालं, विद्याधर गोखले आता एवढे मोठे पत्रकार संपादक, त्यांच्याकडे गेले घरी. मी त्यांच्या घरी पण जायचो. माझे संबंध खूप चांगले. साहेबांचे, मोठे साहेबांचे होते त्यांचे, माझा एक मी संपर्क आदराने ठेवायचो. म्हणजे विचार किंवा ही भूमिका बदलत नव्हतं. तर
आमच्यावर माझंही नाव त्यांनी मंत्रिमंडळात दिलं होतं, तुम्हाला खरं सांगतो. ते कशामुळे कट झालं तर ते काय माहीत नाही, पण मला म्हणले अरे तुझं नाव घेऊन चाललो. तिथनं आले, मला वाईट वाटतं म्हणलं तुला मंत्रिमंडळ सांग, म्हणले तुला कुठलं महामंडळ पाहिजे. तर म्हटलं काय बाबासाहेब तुम्ही कुठलेही द्या. मग मला त्यांनी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचं त्यावेळी, नंतर त्याचा राज्यमंत्र्यांना दर्जा प्राप्त झाला. मी 10 वर्ष त्याचा अध्यक्ष होतो. तर गंमत काय, विद्याधर अण्णा गोखले त्यांच्याकडे गेले, बोलण्याची स्टाईल बघा तुम्ही फार. तर विद्याधर अण्णांशी त्यांनी ओळख वगैरे करून, तिन्ही मुलं अशोक, दिलीपराव म्हणजे आणि डॉक्टर राजन, त्यांची मुलगीच ती सर्व, त्या तिन्ही मुलांची ओळख करून दिली. त्या म्हणले हा अशोक माझा मोठा मुलगा, हा आर्किटेक्ट आहे, जे स्कूल ऑफ आर्टमधून नंतर अमेरिकेत गेला आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करून आला, स्वतंत्र व्यवसाय करतो आणि उत्तम आर्किटेक्ट आहे म्हणाले. बरं, हे दिलीप हा कायद्याचा अभ्यास आहे, काय हायकोर्टात वकिली करतो, पुढं ते जस्टिस. मी त्यांच्या बऱ्याच मुलाखती केल्या, सांगतो तुम्हाला मी. तर हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये. आणि हा डॉक्टर राजन म्हणले हा सर्वात लहान, हा SSC बोर्डापासून गोल्ड मेडलिस्ट, नेहमी BBS वगैरे MD, आणि उत्तम गायनेकॉलॉजिस्ट आहे, उत्तम गातो आणि उत्तम संगीत दिग्दर्शक आहे वगैरे वगैरे. अरे वा. तर विद्याधर अण्णांनी सहज विचारलं बाबासाहेब ह्यातलं राजकारणातलं कोणीच नाही. नाही म्हणाले. का हो? राजकारणाला उपयुक्त असा कोणताच गुण यांच्यामध्ये नाही बरं का. हे ऐकलं बरं काय, हे मी ऐकायला होतो बरं का. तर विद्याधर अण्णा म्हणले 3 गुण कोणते? अहो लठ्ठ मठ्ठ आणि निगरगट्ट. अहो काय शब्द. आता हे जे लठ्ठ मठ्ठ आणि निगरगट्ट या 3 पैकी एकही गुण येत नाही. त्यामुळे काय विद्याधर अण्णा एवढे हसले होते. माझे विद्याधर अण्णांचे संबंध खूप चांगले होते. ज्या ज्यावेळी ते पुण्यात यायचे मला फोन यायचा, अशी दाद दिली त्याने मला भेटलं. एक महत्वाची गोष्ट, तुम्ही काँग्रेस सेवादलात दीर्घकाळ. हो अगदी बरोबर. आता जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक मातृसंस्था म्हणून तुलना केली जाते, तेव्हा त्यांचं जे काम आहे त्याची तुलना काँग्रेस सेवादलाशी केली जाते. माझा प्रश्न वेगळा आहे. प्रश्न हा आहे की काँग्रेस विचारधारेतल्या अशा ज्या संघटना होत्या त्याकडं झालेलं दुर्लक्ष बरोबर आत्ताच्या वाताहतीचं कारण आहे का? तुम्हाला सांगतो मी, स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानी सेवादल होतं. म्हणजे गोकाकचे डॉक्टर हर्डीकर फार मोठे, आणि गांधींच्या इशाऱ्याप्रमाणे त्यांनी कुष्ठरोग आणि गोरगरिबांचा दवाखाना, गोकाकचा धबधबा जो आहे म्हणजे आपल्या दुग्धसागर महाराष्ट्र आणि की म्हणजे जवळ सीमेवर कर्नाटकाच्या आतमध्ये, तर हे डॉक्टर हर्डीकर यांनी हे हिंदुस्थानी सेवादल स्थापन केलं. त्याच्यानंतर त्यामध्ये पुण्याचे आमचे इनामदार होते, ह्या माडेवाडी कॉलनीत राहत होते, खूप मोठी माणसं त्या हिंदुस्थानी सेवादलात होती. पुढं या हिंदुस्थानी सेवादलाचं म्हणजे काँग्रेसमध्ये सगळी काँग्रेसचीच माणसं होती. हिंदुस्थानी सेवादलाचं नाव काँग्रेस सेवादल झालं आणि काँग्रेस सेवादलाची परंपरा होती. त्याची फार पद्धत होती, दस्ता वगैरे, दलप्रमुख, त्याच्या परीक्षा व्हायच्या, त्याचं प्रबोधन व्हायचं खूप छान. आणि त्यात मी सेवादलात काम केले. माझे मामा हे फ्रीडम फायटर, मोठे मामा, ते सेवादलामध्ये होते म्हणजे त्यांच्या काळात. आणि आमचा जन्म म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर 3.5 वर्ष अगोदर, आम्ही लहान, म्हणजे तो मुद्दा नाही. पण स्वातंत्र्याच्या नंतर शालेय महाविद्यालयीन जीवनाच्या वेळी सगळी हयात होती मंडळी, त्यावेळी काम केली. आणि मग त्या सेवादलामध्ये मी पुण्यामध्ये 100 शाखा होत्या. म्हणजे मी नानापेठेत राहत होतो, आईलाश्रममध्ये 100 मुलं सकाळी 7:30ला यायची, झेंडावंदन वगैरे, तिथं मग गांधी कथा व्हायच्या, समूह गीतं व्हायची. तर सरदार मुदलियारांच्या वाड्यामध्ये एक सेवादल होतं. पद्मशाली हा समाज, बडी कामगार विणकर, तिथे काँग्रेस सेवादल होतं. मंडईमध्ये सेवादल होतं. किती हडपसर मुंडवा अगदी काँग्रेस सेवादल. आणि त्याचवेळी काँग्रेस अंतर्गत जे समाजवादी पक्ष बाजूला गेला त्यांचं राष्ट्र सेवादल. हे दोन्ही अत्यंत प्रभावी जे संघटना होत्या. त्याची शिबिर व्हायची, रोज झेंडावंदन व्हायचं. आणि गांधी कथा सांगायला आम्हाला खूप मोठी माणसं यायची. दानश शेखऱ्यांच्यापासून बाळासाहेब भारद्यांच्यापर्यंत आणि राधाबाई आपट्यांच्यापासून अक्का वैशंपायांच्यापर्यंत, ताराबाई साठ्यांच्यापर्यंत सगळी मंडळी आम्हाला गांधी कथा सांगायला यायची. आणि त्या गांधी कथेचा आमच्यावर 100% प्रभाव पडायचा. आणि कसं आहे, त्याच्यावर शिस्त होती की झेंडावंदनाच्या अगोदर वंदे मातरम गायचं, मग झेंडा करायचं, मग झेंडा गीत गायचं, आणि सगळं झाल्यानंतर राष्ट्रगीत गायचं, ही परंपरा होती. त्यामुळे काही झेंडा गीत काय, वंदे मातरम काय किंवा राष्ट्रगीत हे आमचं पाठ आहे. आणि काँग्रेस सेवादलात समूह गाण्याला फार महत्त्व होतं. कोणतं गाणं होतं? समूह अनेक गाणी होती. पण त्यावेळी एक गाणं मी, माझा आवाजही चांगला होता, मी गायचो. आणि माझं वंदे मातरम एवढं गंभीर व्हायचं ना, यशवंतरावजी चव्हाण नेहमी पुण्यात आले, सभा असली की सांगायचे उल्हास वंदे मातरम गाईल, कोणी शांत उभं राहायचं. आणि मी म्हणायचो म्हणजे काय आता
असं म्हणणं राष्ट्रगीत बरोबर नाही, माझा आवाज आता 80 वर्षीचा आहे, पण देश रागामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी आणि नंतर मग झिंझुर्टी रागामध्ये पलुस्कर वगैरे खूप लोकांनी बसवलं, ओंकारनाथ ठाकूरांच्यापासून हिराबाई बडोदेकरांच्यापासून अनेकांनी गायलं वंदे मातरम. काय असे शारे वगैरे यायचे हो. तर तुम्हाला एक झलक दाखवतो, तुम्ही सांगतो आता ह्या आवाजात मला माहीत नाही, पण ते देश रागातलं कसं होतं, वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामला मातरम, असं ते विद्या वंदे मातरम. एका मुलाखतकाराने तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही राजकीय क्षेत्राऐवजी सांस्कृतिक क्षेत्रात, त्यावेळी आणखी नाही आमचं गीत होतं, म्हणजे ते स्वातंत्र्यपूर्व काळातलं, मग त्याचा संदर्भ स्वातंत्र्यपूर्व काळातलं. आहो तो बच्चे बच्चे वीरांचे वीर दलाचे नाही भिणार. काय मी गायचो, म्हणजे सोनिया गांधींची पहिली सभा महाराष्ट्रातली नंदुरबार, मी उपाध्यक्ष, रणजित देशमुख अध्यक्ष, ते येईपर्यंत माझं आणि मी सूत्रसंचालन प्रास्ताविक केलं आणि त्या ठिकाणी हे गाणं म्हटलं होतं, आहोत बच्चे नाही भिणार, आहोत बच्चे बच्चे वीरांचे वीर दलाचे नाही भिणार, आहोत बच्चे बच्चे वीरांचे वीर दलाचे दल काँग्रेसचे नाही भिणार, दल काँग्रेसचे काँग्रेस जनतेची 30 कोटीची नाही भिणार. पण स्वातंत्र्यपूर्व काळात 30 कोटी लोकसंख्या होती. मग हा जो रास आहे सेवा खरं, तो केव्हापासून सुरू झाला? कसा आलं तुम्हाला सांगू का, हळूहळू म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिली 5 वर्ष तर सगळ्या पक्षाचं मंत्रिमंडळ होतं. 52 साली पंडितजी आले, तोपर्यंत सगळ्या AICCमध्ये काँग्रेस सेवादलाचं महत्त्व मी पाहिलं. म्हणजे मी जेव्हापासून अटेंड म्हणजे 1968 पासून मी AICCला जातो, तेव्हा मी विद्यार्थी मामाबरोबर यांच्याबरोबर आमच्या, तर सेवादलाला फार महत्त्व होतं. हळूहळू कसं असतं, कोणत्याही व्यक्ती किंवा समूहामध्ये किंवा पक्षामध्ये नकळत एक सत्ता आणि याच्यामध्ये एकदा सुरू झालं की अशा प्रकारच्या ज्या संस्था असतात म्हणजे घटक, ते थोडे हे होतात. तर तसं काँग्रेस सेवादलाकडे पुढं मात्र राजीव गांधींनी पुन्हा लक्ष दिलं आणि मग केरळमध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेस सेवादल पुन्हा चांगलं झालं. राहुल गांधींनी इथं माझी भेट झाली आपल्या फोटो बघितला पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आणि माझं भाषण ऐकलं. त्यांनी ते 2-3 प्रश्न मला विचारले होते, काय करणार चाहिए, मग त्यांना मी काँग्रेस सेवादल, यूथ काँग्रेस असे काही मुद्दे सांगितले आणि माझं भाषण त्यांना सुदैवाने आवडलं. म्हणजे अचानक सांगितलं की 15 मिनट में आप जरा महाराष्ट्र के काँग्रेस के बारे में, सोशल रिफॉर्म के बारे में बताएंगे. बोले मैं बता सकता हूँ. मी माईक घेतल्यावर कसं कधी कधी सुचून जातं, 16.5 मिनटं एखादी कॅसेटला असते ती बोलत राहील, तुमचं वक्तृत्व आवडलं लोकांना. तर ते त्यांनी मनावर घेतलं होतं. पण तरीसुद्धा काय झालं, सत्तेच्या राजकारणाची ओढ आणि आकर्षण हे म्हणजे असं म्हणता येईल थोडंफार काही अंशी ते वाढल्यामुळं अशा प्रकारच्या ह्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. म्हणजे नेत्यांचंही झालं म्हणा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची झालं. आणि असं वाटतं की त्याची प्रतिष्ठा आहे सेवादल, म्हणजे मानसिकता काही लोकांची विचित्र आहे ना, तोही भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे फार घोटाळा झाला. मला जरा एक प्रॅक्टिकल उत्तर द्या तुम्ही, आणि मला त्यात पोकळ आशावाद नको आहे, ज्याला ऑप्टिमिझम आपण म्हणतो तो असायलाच पाहिजे. तुम्हाला आयुष्यामध्ये आशावादी नसाल तर तुम्ही सद्यस्थितीमध्ये स्पेशली धर्म आणि जातीचा एवढा पगडा एका विशिष्ट राजकीय विचारसरणीनं फार देशात व्यापक केला आहे असं आपण गृहीत धरू, दिसतच आहे. ठीक आहे. अशा वेळेला काँग्रेस हा जो विचार आहे तो विचार पुन्हा परतण्याची शक्यता तुम्हाला किती वाटते? 100% आहे. त्याचं कारण सांगतो. आपला हा देशच मुळे एवढा खंडप्राय आहे आणि शेवटी काय असतं माहिती का, जगाच्या आता साधी गोष्ट आहे बघा, म्हणजे राकेश शर्मा हा जेव्हा अंतराळात प्रथमच गेला आणि इंदिराजीने विचारलं की आपको भारत, ते म्हणजे सारे जहाचे आजच्या वगैरे हे झालं. त्याच्यानंतर परत बऱ्याच प्रश्नाने हा शुक्ला लखनौचा आपला आत्ता अंतराळात गेला आणि 15 दिवसांनी आला, त्यालाही तोच प्रश्न जवळपास तसाच विचारला. तर त्यात त्यांनी एक उत्तर होतं, त्यांना भारत कसा दिसतो वगैरे, पण नंतर एक उत्तर जे आले ते काही वर्तमानपत्रात आले, त्याला फार दखल घेतली नाही. तो म्हणाला मी उंचावरून पाहतो जगामध्ये मला सीमाच दिसत नाही, फार बॉर्डरलेस. आणि मी सांगू का, कोणताही धर्म घ्या, म्हणजे ते कोणताही धर्म जाऊ द्या,
निदान भारतामध्ये ज्याला बाळासाहेब भारतीय इंडियन स्पिरिच्युअल कल्चर नेहमी असं म्हणायचे, भारतीय आध्यात्मिक संस्कृती. आणि भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचं मूल मंत्र काय म्हणून गांधी, म्हणजे कसं आहे, लोकमान्य टिळक गीता रस्ते लिहिलं, कर्मयोग सांगितला, त्याच्यावर प्रतिवाद करणारे 12 कोठाणीसारख्या माणसांनी प्रतिवाद केला, त्यांची पत्र छापली, त्यांच्याशी चर्चा केली लोकमान्यांनी. काय चिकित्सा, खंडन मंडन ही आपली परंपरा विविध काळापासून सुरू आहे ती. आणि हे नेते कसे होते बघा ना, म्हणजे लोकमान्यांनी गीता रहस्य जेलमध्ये लिहिलं मंडालीच्या. पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया इथं आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये लिहिलं. काय कमाल, एकच नाही, असे तुम्हाला कितीतरी, म्हणजे मदन मोहन मालवीयांच्या पासून सगळी माणसं ही सगळी काँग्रेसमध्ये एकसूत्रामध्ये बांधलेली गेली. आता अगदी मोगल कालापासून आपण बघितलं, अकबरापासून, मला खरं सांगतो म्हणजे प्रामाणिकपणे, आता आपण चर्चा करतो संख्या वाढली ना, अमुक झालं तमुक झालं, ठीक आहे, चर्चेला थोडा अर्थ असेल, पण त्यावेळी त्याच्या अष्टप्रधानामध्ये सर्वात जास्त हिंदूच होते. एवढंच नव्हे तर एक महाराणा प्रताप सोडले तर सर्वांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली. म्हणजे उत्तरेतल्या काही नावाचा किंवा त्यांचं हे अपमानास्पद नाही, पण त्यांनी केलं. म्हणजे राजा मानसिंग त्यांचे सेनापती झाले, जोधाबाई वगैरे आपण पाहत आलो. तर तेव्हापासून आजपर्यंत बरं का, काही हिंदू काही सगळे 100% मुस्लिम झाले नाही. तो काय होतं, आता जो आघात केला जातोय, एक मानसिकता निर्माण केली जाते की ती तशी नाही आहे. कारण इतका उदारमतवाद आपल्या देशामध्ये आणि सहनशीलता आणि विविधता ही इतकी भरलेली आहे की शेवटी तुम्हाला खंडप्राय राहावंच लागेल. दक्षिणेतली लिपी वेगळी, उत्तरेतली लिपी वेगळी, भाषा संस्कृती सगळी वेगळी, या सर्वांना एकत्र करणं हेच काँग्रेसचं आणि विशेषतः लोकमान्यांच्या नंतर गांधींचं आणि त्यावेळेच्या त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांचं फार मोठं काम. पण मग आता काँग्रेस परत कशी येईल? येईल ना, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला ना, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला, समजा अनुनयाचा असा आपण म्हणून आरोप केला जातो. आता तो कितपत खरा आहे, मुसलमानांच्या अनुनयांचा आरोप काँग्रेसवरती केला जातो, तो 100% मला मान्य नाही. पण समजा काही अंशी झाला असेल तर ती चूक सुधारतील ना काँग्रेस, काय प्रश्न नाही. आणि कसं आहे, एखाद्या गोष्टीवर बोट ठेवून तुम्ही सारखं आता काय, म्हणजे मला असं हे सांगायला, खरं तर स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष काँग्रेसची सरकार होती. आता तुम्ही सावरकरांचा उल्लेख करताना, सावरकरांचा त्यांचे धडे आम्हाला आमच्या पाठ्यपुस्तकात होते. हाच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो, बरं झालं तुम्ही तो छेडला. नाही, ते सांगतो ना, काँग्रेसचं सरकार असताना आम्हाला धडे होते त्यांचे, त्यांची गीता आम्ही गात होतो. आणि आकाशवाणीवर सातत्यानं जयस्तुते श्री महन मंगली कित्येक वर्ष मी ऐकत. इंद्राजींनी पत्रच लिहिलं ना, हो, प्रश्नच नाही ना. हे सगळं त्या स्मारकाला मदत करा म्हणून फार इंग्लंडच्या आणि अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळाला त्यांनी लिहिलं. हे वैशिष्ट्य का, म्हणजे पहा, दुर्दैवानी त्यांचं नाव गांधी हत्येमध्ये होतं. आणि त्यात म्हटलं की संशयाचा फायदा घेऊन त्यांना विमुक्त करण्यात आलेले आहे. म्हणजे परिपूर्ण दोषमुक्त नाही, पण संशयाचा फायदा, म्हणजे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, काहीतरी कायद्याचं एक वाक्य आहे ते, ठीक आहे. पण ते झाल्यानंतर 60 वर्ष काँग्रेसच्या सत्तेच्या वेळी त्यांचा कधीही उल्लेख केला नाही, त्यांचं कधीही बदनामी केली नाही, कधीच नाही. कधीच त्याच्याबद्दल चर्चा व्हायच्या, त्यांचं नाटकांचे प्रयोग व्हायचे, त्यांची जयंती व्हायची, कधी काही काँग्रेसने त्याला तीव्र विरोध केला आहे किंवा भांडण असं कधीच केलं नाही. आता उलट काय झालं, तुम्ही जेव्हा गांधी हत्येचं उदात्तीकरण आणि नथुराम गोडसेंच्या याचं जर जय जयकार करू लागला, आणि त्याला मग मला असं वाटतं की उलटं 60 वर्ष जे शांतपणे होतं ते मग ते कशा वाईट ते सांगण्याची स्पर्धा. पण त्याच्यात एक अडचण काय झाली बघा, मला तुम्ही करेक्ट करा. मी जेव्हा काँग्रेसचा इतिहास वाचतो तेव्हा पहिल्या स्वातंत्र्यानंतरच्या 2 दशकामध्ये सगळे प्रवाह काँग्रेसमध्ये होते ना, बरोबर ना. नंतर म्हणजे गेल्या 2 दशकात आत्ता जी काँग्रेस मी बघतो, त्यात तुम्ही सावरकरांचा उल्लेख केला, तो भले गोडसेंच्या संदर्भात येत असेल. सुशील कुमारांचं पण असं मत आहे की अनावश्यक पद्धतीनं सावरकर किंवा तो जो उजव्या विचारसरणीचा पण काही अंशी काँग्रेसी विचारधाराला मानणारा पण असा जो कुठला वर्ग असेल त्याला तुम्ही बाजूला केलं. नाही, बाजूला केलं असं नाही. कसं असतं, एक तुम्हाला सांगतो, कधी कधी पुरोगामित्वाच्या कल्पना, समाजवादाच्या कल्पना किंवा धर्मनिरपेक्षतेच्या, तुम्हाला तेच सांगतो, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बाळासाहेब भारते नेहमी म्हणायचे सेक्युलर, एक सेक्युलर शब्द दुसऱ्या महायुद्धानंतर जरा थोडासा विस्कळीत झाला होता त्या युरोपात, म्हणून तो त्यात घातला नाही. पण प्रियांबलच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी ते सगळं म्हटलेलंच आहे. मुद्दा काय आहे की सेक्युलर ह्या शब्दाचा मराठी किंवा हिंदी जो अर्थ असतो ना, तो मनाला येईल तसा लावतात. निधर्मी नाहीये, नाही बिलकुल नाही.
इव्हन धर्मनिरपेक्ष सुद्धा नाही आहे. एक्झॅक्टली. बाळासाहेब भारती काय म्हणाले, सर्व धर्म समभाव सुद्धा नाही, सर्व धर्म आदरभाव. हा, एक्झॅक्टली. त्याचं कारण सांगतो. गांधींना लंडनमध्ये विचारलं होतं, तुम्ही तर म्हणता सर्व धर्मांच्याबद्दल मला आदर आहे, सगळे धर्म समान आहेत, तरी मी सनातन हिंदू आहे, म्हणजे सनातन आहे, याचा मला अभिमान आहे, असं का म्हणता? तर महात्मा गांधी म्हणाले, बरोबर आहे म्हणाले. इंग्लंडमध्ये उदाहरण ते म्हणाले, आज मी तुम्ही युरोपात आहे म्हणून हे उदाहरण देतो. ते म्हणाले, कसं आहे, माझी आई आहे, माझा खूप जिवलग मित्र आहे, तो कोणत्या धर्माचा वगैरे सोडून द्या माझा, तर तो त्याची आई आहे. आणखीन एक माझा मित्र आहे, त्याची आई आहे. प्रत्येकाला आपल्या आईच्याबद्दल अभिमान आहे. बरं, माझी आई समजा कुरूप असेल, काळी असेल, काय असेल, म्हणजे समजा असले असं धरून झाला. माझ्या मित्राची आई कदाचित जास्त नीटनेटकी राहत असेल, आणखीन हे असेल, आणखीन असेल ना, प्रश्नच नाही आहे. त्या प्रत्येकाला आपल्या आईबद्दल प्रचंड आदर आणि निष्ठा आहे, तशी माझ्या आईबद्दल माझी आहे. पण याचा अर्थ माझ्या आईबद्दल मला आदर आणि निष्ठा आहे, याचा अर्थ माझ्या मित्राच्या आईचा मी अनादर करावा असं नाही आहे. त्या सर्वांच्याबद्दल मला समान आदर आहे, पण माझी आई ती माझी आहे, असं ते उत्तर दिलं होतं महात्मा गांधींनी लंडनमध्ये. पण मग काँग्रेस कुठे चुकली? नाही, सांगतो ना तुम्हाला मी, किंवा आत्ताचं जे नेतृत्व आहे ते. नाही नाही, तसं नाही. म्हणजे काँग्रेस चुकली असं म्हणता येणार नाही. एखाद्या प्रवाह जेव्हा अतिरंजित, आता पुरोगामित्वाची एक देशामध्ये सगळ्या जगामध्ये लाट आली, मग त्या लाटेच्यामध्ये समाजवादाचा अर्थ म्हणा किंवा साम्यवादाचं एक वेगळंच आणखीन चित्र आहे. पण हे सगळे अर्थ बघितल्यानंतर ना, कधी कधी एखाद्या वेळेस असं मी तुम्हाला म्हटलं ना की काही अंश आणू नये, 100% तर नाही, पण समजा झाला असं वाटलं असलं तर ती दुरुस्त करण्याची कुवत काँग्रेसमध्ये आहे आणि ती करेल 100%. पण वैयक्तिक जीवनात पहा, इंदिराजी अध्यात्मवादी होत्या. म्हणजे पंडितजी किती नास्तिक असले की तुम्हाला एक सांगतो, पण ते शेवटच्या टप्प्यात, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पंडितजींचा तो संदर्भ आहे. त्यांच्या पत्नी वारल्या, तर त्यांची ती नेहमी की राख ही सर्व पर्वतांच्यावर नद्यांच्या मध्ये विसर्जन करा, आणि त्याच्या राखीची म्हणजे त्या रक्षेची एक बारकी पुरचुंडी त्यांच्या झोपेच्या म्हणजे बेडरूममध्ये, शयनगृहामध्ये उशीमध्ये ठेवलेली होती. काय भावस्पर्शी तुम्हाला सांगतो. भूषण पत्के नावाचे आपल्या पुण्याचेच, महाराष्ट्रातले हे पंडितजींचे खाजगी सचिव होते. आणि किती म्हणजे 1945 ते 1960 15 वर्ष त्यांनी इथं बाळासाहेब भारतींच्याकडे त्यांना मी भेटलोय, त्यांनी पुस्तक लिहिले. त्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे की आपल्या पत्नीची रक्षेची एक पुरचुंडी ते आपल्या उशीकडे ठेवली. हा एक अध्यात्म म्हणजे काय हो? अध्यात्माचा फार व्यापक अर्थ आहे. लोककल्याण किंवा मानवाचं कल्याण हे सुद्धा अध्यात्मामध्ये आहे. गांधींच्या त्या आणि गांधी मंदिरात जात होते, त्यांनी तिथे एक 10 पैसे त्यावेळेचे एक आणा काहीतरी अर्पण केला, तर तिथला जो पुजारी होता पंडित त्याने फेकून दिला. फेकून दिल्यानंतर पुन्हा गांधी मंदिरातच गेले नाहीत, लांबून दर्शन करायचे, असंही झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही म्हणता त्या अर्थी काही अंशी कदाचित. आणि मग कसं असतं, कधी कधी अतिरंजित हिंदू धर्मावर टीका करणं हेही जरा थोडंसं झालं, कधी कधी होतं एखादं. आणि त्यामध्ये मग काय होतं की त्याच्यामुळं ह्या सगळ्या गडबडी निर्माण झाल्या. मला ना, आणि म्हणून आता शेवटी कसं असतं, कोणतीही गोष्ट जगात जेव्हा अतिरेकी घडते, कोणती धर्माच्या जातीच्या नावावर, त्याची जी प्रतिबिंब भारतामध्ये उमटतं, त्यावेळी हिंदू असो काय, मुस्लिम असो काय, किंवा ख्रिश्चन असो काय, किंवा जे गैरसमज असतात. उदाहरणार्थ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाने गांधींच्याबद्दल काय होतं, पण हळूहळू आज जर आपण पाहत गेलो तो प्रवाह वेगळा होत चाललेला आहे. म्हणजे रावसाहेब कसब्यासारखं असेल, ते उत्तमच पुस्तक लिहिलं रावसाहेब, मी वाचलं ते वेगळं होत गेलं. आणि कशा एकमेकाला ते पूरक होते हे दाखवलं. एक छोटासा आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. मी जरा संस्थात्मक पातळीवरती आणि काँग्रेस पक्ष पातळीवरती जास्त विश्लेषण या पहिल्या भागामध्ये केलंय, पण मला जरा उल्हासदादाकडनं व्यक्ती समजून घ्यायच्यात, देशातल्या आणि राष्ट्रीय राजकारणातल्या. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV. लगेच परत येतोय.